तर गुड मॉर्निंग गाईज. सो आता चाललंय बघायचं आपल्याला. तर आज आपण जाणार रॅपिडोवर 4 घंटे काम करायला. सो तुम्हाला मी डायरेक्ट आपल्या कॅमेऱ्यावर भेटतो. गाडीची चावी बाईक मी बॅगेत ठेवली आणि मी गाडी घ्यायला गेलोय. सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं हालचाल आहे मग? सो निघालो आता आपण रॅपिडो राईडला. तर एक गोष्ट जी म्हणजे काच बघा तुटलं दिसत असेल तुम्हाला. याच गोष्टीचा वाईट वाटलेला की अचानक भयानक कशी काच तुटली. अरे बापरे, हे काय साप. याच गोष्टीचं वाईट वाटलेलं की यार काच अशी कशी तुटली. सूर्यदेवाला प्रणाम करूया, गाडीला पण प्रणाम करू, कारण आपलं रोजीरोटी नाही का. तर काय बोलत होतो मी? हा, तर याच गोष्टीचं वाईट वाटलेलं. पण त्याच्यानंतर जे उपवन लेकला गेलो, तिथं जे मी बघितलं ना विठुरायांची मूर्ती भाई, ते बघून मन प्रसन्न झालं. सर्व मनातून जे सॅडनेस काय होतं सर्व निघून झालं, फ्रेश झालं. मग त्यानंतर आलं कामावर. सो आता बघूया आदल्या पहिली ऑर्डर कधी लागते, मग निघूया. लागली ऑर्डर. ऐरोलीला जायचंय भाई. ऐरोलीला जायचं म्हणलं तर ट्रॅफिकचा एक सवाल असतो. बट बघूया कसं काय होतंय ते. 13 किलोमीटर घेऊन जायचंय. सो जाऊया पिकअपवर आधी. अबे यार, इतका गंदा स्कॅम झाला माझ्यासोबत. कॅन्सल केली यार त्यांनी ऑर्डर. छी, नशीब गंदा. इथंच उभा राहू आता. इथं काय ऑर्डर लागत नाहीये. आता 16 नंबरला जाऊन थांबूया. बघूया तिथून काय ऑर्डर वगैरे लागते का. छी भाई, ऑर्डर नाही लागत मला. तर ह्यो जोपर्यंत चेंज नाही करत ना तोपर्यंत मला चेंज नाही पडणार, कारण माझं लक्षच तिथं जाते. सो भावांनो, पहिली ऑर्डर लागली. आता जाऊन कुठेतरी खूप वेळ झाला थांबलेलो. 15-20 मिनिटं झाले मी कधीपासून ऑर्डरची वाट बघतोय. एक ऑर्डर म्हणजे ऑर्डर येत होती मध्ये मध्ये, बट मोठा पिकअप एवढा लांब पिकअप कोण घेऊन जाईल. सो आता लागले, तर जाऊया पटकन, बघूया. सो पिकअपवर तर आता आपण पोचलोय बहुतेक तरी. आय थिंक या मावशी आहेत, या ताई आहेत. चला मित्रांनो, पहिली ऑर्डर लागली. सो यांना ड्रॉप करूया लवकर लवकर जाऊन. बघा ना, सकाळ झाली तर भाई कसे सर्वजण लाईनीशीर कामाला निघालेत. जिंदगी हीच आहे. रात्री झोपा, सकाळी उठा, कामाला जावा, बास. बट काय, प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. काम नाही करणार तर रोजी नाही भेटणार. सो मित्रांनो, ही ऑर्डर पण झाली आता आपली कंप्लीट पहिली ऑर्डर. दुसरी ऑर्डर त्याच्यासोबतच आलेली ती PC म्हणून काहीतरी आहे. सो जाऊया पिकअपवर. अरे चला, ग्रीन सिग्नल आहे. सो बघूया, ट्रॅफिक तर नाही असं दाखवत आहे त्याच्यात. तर सेकंड ऑर्डर पण आपण घेतली आहे. तर या सिग्नलला थांबलोय. प्लस तो सिग्नल एक ग्रीन आहे. तो ग्रीन झाला, आता यो रेड आहे. आता इथून निघालं वापस तिथं थांबावं लागेल वाटतं. नक्की सिग्नलचा विषयच काय समजत नाही मला. भाई हो, चला. सिग्नल इज ग्रीन, रोड इज ग्रीन. बघा, 80 रुपये झाले यार. मला माहित नव्हतं 80 रुपये होतील. तर किती भेटतात त्या हिशोबावर मला 60 रुपये दाखवलेले. सो झाले, दुसरी ऑर्डर पण कम्प्लीट. तिसरी ऑर्डर पण आपण घेऊन ठेवली आहे. सो बघूया. 5 स्टार रेटिंग. तिसरी ऑर्डर ऋषी भाई. 73 रुपये भेटले आपल्याला या ऑर्डरचे मित्रांनो. सो चला, ऋषीला घ्यायला जाऊया. पुढून आपल्याला राईट टर्न मारून जायचंय. भले, अरे हा यार, मी तर विसरलोच. आज मराठी भाषा दिवस आहे. सो तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पिकअप वर तर आलोय आपण. सो बघूया कोण येत आहे. तिसरी ऑर्डर पण घेतली आपण, निघालोय. त्यांना थोडा वेळेला उशीर लागला. त्याच्या आपल्याला वेटिंग चार्जेस 3 रुपये भेटले. 3 रुपयात काय होत आहे भाई, खूप काय होत आहे. 3 रुपये पण खूप मोठी गोष्ट आहे नाही का मित्रांनो. सो 17 मिनिटं लागतील. 20 मिनिटं पकडून चाला, कारण ट्रॅफिकचा वेळ होत चाललाय हळूहळू. सो
नाही, माईक मध्ये बोलतोय. ते ब्लॉग बनवतो ना. गाइस, दिस इज ठाणा स्टेशन भरती. बापरे, ये काय झालं इथं? इधर लगाओ साइड में. हाँ, वापस उधर ट्रैफिक मिल जाएगा फिर. बेकार सीन झाला इथं ट्रॅफिकचा. तिसरी ऑर्डर पण कंप्लीट झाले. 71 रुपीज भेटलेत. भाई आता मॅप वाला डायरेक्ट इधर से लो उधर से लो, कुठनं कुठनं घेऊन आला काय माहिती. सो बाहेर निघू की थांबूया इथेच? 1 घंटा झाले कंप्लीट मी निघालेलो. गाडी आपली चालली कमीत कमी 20. काळवा वेस्ट नका भाई, काळवा बिलवा. गाडी किती किलोमीटर चालली? 19 किती किलोमीटर चालली असेल. आणि अर्निंग झाली आहे 172. सो बघूया ऑर्डर लागते का. तो मित्रांनो चला, अजून एक ऑर्डर लागली आहे कलवा वेस्ट. जाऊया, इकडनं निघायचं आपल्याला बाहेर. आधी तर खूप गर्दी असते रे यार ठाण्याला. काहीतरी बोलली आय थिंक ती मुलगी. जाऊ द्या. मग तुमच्या बाप्पाचा रस्ता आहे का वर्गी? अशी काहीतरी बोलली ती मुलगी की बाईक घेऊन चाललंय. माझा रस्ता यार, बाईक ने मग काय इमान घेऊन चालू आहेत ना. आता तिचं म्हणणे असं की चालायची जागा आहे तिथे फक्त माणसंच चालले पाहिजेत, गाड्या नाही आल्या पाहिजेत. अरे दिस, असं कसं शक्य होईल ताई? मेरी बिल्ली मेरे से म्याव. असा सीन झालाय तो. काका कुठे चाललेत? हा बाबो, बाबो, ट्रॅफिक बघ ट्रॅफिक. अशी ट्रॅफिक झालं कसं सीन व्हायचा. आम्हाला जाऊ दे दादा बसवाल्या. भाई आता चला असता काम माझा. हे असे येतात ना मध्ये मध्ये भाई, काय बोलायचं आहे अशा लोकांना. जसे मी ब्रेक मारला वरनं हसत चालले. अरे भाई काहीतरी राहू दे, असं काय बोलू आता. फालतूगिरी आहे ना भाई. तुम्ही बघा ना रस्त्याच्या मध्ये येतं आधी ट्रॅफिक, त्याच्यामध्ये गाडी काढताय. पण मी कितीच्या स्पीडला तुम्हालाच नाही माहिती. मी ना, मला असं कधी कधी वाटतं ना मी लहान मुलगा आहे माहिती का. म्हणजे अजून मी लहानच आहे. पण मी एक टॉपिक बोलत असतो त्याच्यानंतर भलताच टॉपिक घुसून टाकतो. दिस इज माय नेचर. सब बोलो, जो मन में आता है सब बोलो, और जो दिल में आता है वो सब करो. दिमाग से काम नहीं लेने, क्योंकि आपण मन वाले बंदे आहे. चौथी आय थिंक राईड असेल ही. तर चला जाऊया, याला सोडूया. बापरे, बसचा काय विषय झाला का? भाई ही ट्रॅफिक बघा आता. ट्रॅफिक संपली आता, या ट्रॅफिक मध्ये फसा. साला ट्रॅफिक ट्रॅफिक काय ट्रॅफिक आहे रे. आमच्या सारख्यांचं ठीक आहे, आम्ही इकडून तिकडून काढू. फोर व्हीलर वाल्यांची वाट लागत असेल ना फार. भैया काय गाड्या कुठल्या घालतात, काय विषय आहे? आपण घातल्या असती पण जाऊ दे आता काय. बेकार आहे यार ट्रॅफिक आहे. खालती सेम, वरती सेम, सेम सेम. खाप खूप ट्रॅफिक. भाई ऑर्डर तर आणती एक. तिचा विषय काय माहिती आहे का? मला बघायची ती कुठली आहे. मेन मुद्दा पिकअपवर. पिकअप 300 मीटरवरच आहे. अरे जवळच आहे चला. मेन मुद्दा माहिती आहे तिकडं ना ट्रॅफिक आहे मजबूत.
बट त्या 64 रुपीज देत आहेत एक्स्ट्रा. त्याच्यामुळे बोललो घेऊया, बघू काय विषय आहे. सो चला. इकडं पण भरपूर ट्रॅफिक आहे इथं ना, बट दोन गाड्या अशा आहेत ना बिन कामाच्या उभ्या आहेत. ही एक वॅगनर आणि ही एक रिक्षा. तर या गाड्या नसत्या तर थोडा तरी ट्रॅफिकचा त्या साईडला पण गाडी लावली. आधीच छोटा रस्ता, त्याच्यात अशा गाड्या उभ्या करून जातात. मग भाई काय बोलायचं. मग मोहनची शाळा पण सुटली ना, त्याच्यात अजून ट्रॅफिक. मोहनची शाळा सुटायचा वेळ पण तोच आणि सर्वांचा कामाला जायचा वेळ पण तोच. मजा ही मजे. लहान मुलांचे फंक्शन आहेत वाटतं शाळेत. साडी वगैरे घालून आहेत मुली. मुलं दिसतच नाहीत. साला मुलं कुठं मरत असतात काय माहिती. आता मी इकडनंच गेलतो मी एक टाइम. लास्ट टाइम एक दादा घेऊन गेलता. ठीक आहे, थँक्यू. सो मित्रांनो, ही चौथी का पाचवी ऑर्डर पण आपली कंप्लीट झाली आहे. चला कंप्लीट. 117 रुपीज भेटले या ऑर्डरचे आपल्याला. 370 रुपये झालेत आतापर्यंत 2 घंट्यात. डेली असे नाही होत, बट 8 झालेत. सो जातो मी इथनं, निघतो जरा बाहेर. सो माझ्या भावांनो एक ऑर्डर लागली आहे जांभली नाक्याची. सो आधी त्याला घ्यावं जायला लागेल. तो पण त्यांनी कॅन्सल नाही केली पाहिजे, नाही तर सिस्टम होऊन जाईल. सो 2.3 किलोमीटर आहे ना, तर लवकर लवकर पोहोचतो मी. तिकडे पोहोचल्यावर आता तुम्हाला भेटतो. ओके भाई. या रॅपिडो मुलं ना कोणत्या कोणत्या गल्यागुल्यात घुमायला लागलाय ना काय माहिती. लय जागेवर फिरायला भेटतो, पण काय मतलब असा फिरून. पिकअपवर तर आलोय भावाच्या आपण. सो मित्रांनो, 5वी राईड या 6वी राईड काहीतरी लागली. सो मित्राचा पेपर आहे आपल्या. नाही माईक इथे बोलतोय रे. सो मित्राचा पेपर आहे आपल्या. तर बघूया, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्याला सोडू. ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे, नाही तर मी बाकी माझ्या हिशोबात तर लवकरच सोडेल. सो चला बघूया कसं काय होतंय ते. ऑल द बेस्ट पेपरसाठी. तर भावाचा पेपर आहे आज. सो ऑल द बेस्ट दिला आपण. आणि आपल्यासाठी पण चांगलं आहे, कारण आपल्याला इथपर्यंत ऑर्डर भेटली नाही का. माय गॉड, 5 ऑर्डर झाल्या मित्रांनो. 6 झाल्या कदाचित. 7वी ऑर्डर चालू आहे. सो माझी वाडा जाऊ का. चलो जाते हैं. चाल नीरज भाई. नीरज भाई तुझी ऑर्डर लागली नीरज. सो चला पिकअपवर जाऊ. कुठे यहीं पे थूका था, 1000 रुपए का फाइन भरा था। मेरे गाड़ी पे उतरा, थूक दिया। मैं उसको देखा ही नहीं, खड़ा था साला सामने, वीडियो बना लिया। पुलिस वाला था क्या. मत खाया करो यार गुटखा, क्या खा के मिलते हैं आपको. और आज भी याद नहीं रहा, यहीं पे थूका। नसीब आज कोई नहीं है, नहीं तो वापस 1000 रुपया हो गया. ठीक है, थैंक यू. भाई नशे विमल के. सो मित्रांनो, 7वी ऑर्डर पण कम्प्लीट. त्याच्यासोबतच तुम्ही बघितलं असेल आपल्याला 8वी ऑर्डर पण लागली. सो चला पिकअपवर जाऊया आणि मचून टाकूया आज. ये, ये. हा. कुदरलेले कपडे कुदरलेले. बापरे, गाडी बिडी तर कामले बेकार आहे. इथल्या लोकांना बाहेर पोहोचायला गाडी आहे, नाही तर आम्हाला गाडी चालवायला नाही. तर लोकांना इथं मंदिर यार कसलं तरी. इथं दाखवते पिकअप त्याचा. बघूया. पवन मंदिर कशाचं आहे. जय बजरंगबली. त्रिमूर्ती मंदिर. त्रिमूर्ती मंदिर कुठे याला फोन करू थांब. तो समोरचा बोललाय की 2 मिनिटं लागतील त्याला यायला. तर मी विचार केला की आपण पण थोडा वेळ थांबू ना, उभं राहू. कारण खूप वेळ झाला गाडी चालवलेली. मला जास्त बसायला एक जागेवर मनाई आहे ना, गाडीवर तर बसायला खूपच मनाई आहे. तर थांबतोय थोडा वेळ उभा. कशी वाटते आपली गाडी. इट्स माय गॉडझिला. तिरी गाइज, तिरी फॉलो करो फॉलो. तो दादा गेला, तो विचारायला आलता की कॅमेरा चालू आहे. पण कॅमेरा बंद होता. तो बोलता किस चीज का है. मैं बोला वीडियो बनाता हूँ.
त्याला सांगितलं व्हिडिओ वगैरे बनवतो ते, तो बोलतो इस प्रॉपर्टी का व्हिडिओ बना रहे हो क्या? तर मी बोललो नाही भाई, इथला कुठं व्हिडिओ बनवू, कोण आहे इथं? आईच्या गावात गाईज धुम्मच आले. बघा ना कसा बादशाहनी बसून चालत आहे. हा हा, एक सफारी, फरारी सफारी. सो मित्रांनो, आठवी ऑर्डर पण कम्प्लीट झाली आहे. सो 5459 झालेत आपले, म्हणजे ऑलमोस्ट 600 रुपीज झालेत. सो बघूया आता काहीतरी खाऊ, त्याच्यानंतर राईड. नहीं तो राइड येत नाही तोपर्यंत कुछ तो करना पडेगा ना, मतलब पेट पूजा बीजा. सो मित्रांनो, ही काय आपल्या अर्निंग आहे 598. सो 4 घंटे तर नाही केले मी, बट किती, 8 पासून पावणे 8, 8 पासून पकडा, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, म्हणजे समजा 3.5 तास. 3 तासात जर इतके निघतात म्हणजे 3 तासात. सो भावांनो, निघाला आता आपण कामावरनं. तर टोटल गाडी आपली चालली 44 किलोमीटर. 40चा ॲव्हरेज पकडून समजा कमीत कमी आपल्याला पेट्रोल लागला असेल 120 रुपयाला पेट्रोल पकडा. आणि बाकी बाकी किती राहतात कॅल्क्युलेशन करा. 600मधनं 120 रुपये गेले, राहिले किती 480 रुपये. सो 3 तासात, 3.5 तासात पकडा 480 रुपये आपण काढले. सो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि थोडंफार कधी कधी एम टी फिरावं लागते तर 150 रुपये पेट्रोलचे पकडा आणि बाकी 450 पकडा असे. सो इतकी 3-4 तासात अर्निंग होते. सो ठीक आहे, एवढं पण म्हणजे पर घंटा आपल्याला समजा 100-120 रुपये तरी भेटले तरी खूप झालं नाही का. तर चला भेटूया आता नवीन कधीतरी.